श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, उत्तम आरोग्य लाभणं खरं तर एक वरदान आहे. आपलं शरीर निसर्गातील बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतंच. तरीही काही आजार आपल्याला उद्भवतात तेव्हा आयुर्वेद ही उपचार पद्धती निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत करत असते. तेव्हा आजच्या कार्यक्रमात बदलते ऋतू आपल्याला सुसह्य कसे करून घेता येतील याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर मंदार भिडे यांना. डॉक्टर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर, सुरुवातीला मला असं सांगा की ऋतुचर्या म्हणजे नेमकं काय? ऋतुचर्या म्हणजे ऋतूंप्रमाणे जे काय वर्तन आहे. चर्या ह्या शब्दाचा अर्थ चरण किंवा वर्तन अशा स्वरूपात आहे. 2-2 महिन्यांचा एक ऋतू. तर असं म्हणून आपले एका वर्षातले 12 महिन्यांचे 6 ऋतू होतात. त्या 6 ऋतूंमध्ये प्रत्येक ऋतू बदल कसा होत जातो. आता कसं आहे, ऋतू हे काय आपण निर्माण केलेले नाही आहेत, बरोबर, ते निसर्गानेच निर्माण केलेले आहेत. तर त्यामुळे काय की आपल्याला ऋतू जसा बदलेल आपला त्याप्रमाणे आपल्याला आपलं वर्तन, आपलं रोजचं राहणीमान ह्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. जे आपण थोडक्यात थंडीमध्ये जसं आपण उबदार कपडे घालतो तसेच आता उन्हाळ्यात आपण घालू शकत नाही. बरोबर, म्हणजे हे सर्वसामान्यांना आपल्याला कळू शकतं. तर त्यामुळे जसे आपण कपड्यामध्ये बदल करतो, आपल्या जेवणाखाण्यामध्ये बदल करतो, तर ह्या सगळ्यालाच थोडक्यात आपण ऋतुचर्या असं नाव दिलेलं आहे. आणि ऋतुचर्या हा दुसरा आणखीन एक त्याच्यातला महत्त्वाचा विषय सांगून ठेवतो की फक्त आयुर्वेदात ऋतुचर्याचं वर्णन आहे. अन्य कुठल्याही तुम्हाला आरोग्यशास्त्र तुम्ही घेतलं, ती ॲलोपॅथी आहे किंवा होमिओपॅथी, यांच्यामध्ये ऋतूप्रमाणे बदल कसे करावेत याचं कुठेही मार्गदर्शन केलेलं नाही किंवा त्याचा विचार पण झालेला नाही. आपल्या ऋषींनी लाखो वर्षांपूर्वी हा विचार करून ठेवलेला आहे की ऋतूप्रमाणे जे काय बदल होतील तर त्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीत बदल केले तर ऋतूप्रमाणे जे बदल होणारे जे रोग आहेत त्या रोगांपासून आपलं रक्षण करता येईल. मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते की आयुर्वेद खरं तर वरदानच आहे आपल्या मानवी आरोग्यासाठी. तर आता ऋतू बदलतात त्यामुळे आपल्या शरीरात अनेक दोष निर्माण होतात. म्हणजे आपण त्यानुसार जर बदललं नाही तर अनेक दोष उद्भवतात. तर त्याचं संतुलन नेमकं कसं करायचं? तर आता आपण ऋतूंचं अगदी थोडक्यात ढोबळमानाने समजून घेऊया. आपल्याला माहिती असेल की साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीला आपल्याकडे संक्रांत होते. बरोबर. तर त्या दरम्यान उत्तरायण सुरू होतं. संक्रांत होतेच म्हणजे उत्तरायण सुरू होतं. आता सध्या उत्तरायण चालू आहे. साधारणपणे 15-16 जुलैच्या आसपास दक्षिणायन सुरू होईल. म्हणजे थोडक्यात काय तर सूर्य उत्तरे दिशेला त्याचं गती सुरू होते आणि दक्षिणायन म्हणजे सूर्याची दक्षिणेला गती सुरू होते. ढोबळमानाने बघितलं ना तर सबंध पृथ्वीतलावर किंवा सबंध सृष्टीमध्ये चंद्र, सूर्य आणि वायू ह्या तिघांमुळेच ऋतू बदल घडत असतात. तर तेच आपल्या शरीरात क्रमाने, म्हणजे सूर्य हे आपल्या शरीरातलं पित्त आहे, चंद्र हे शरीरातला कफ आहे, जो बाहेरचा वायू आहे तोच शरीरातला वायू आहे. तर हे ढोबळमानाने समजण्यासाठी आता उत्तरायण जेव्हा सुरू होतात तेव्हा काय घडतं तर सूर्य काय करतो की आपल्या प्रखर किरणांनी सगळे पृथ्वीतलावरचे रस आहेत, आर्द्रता आहे, शीतलता यांचं शोषण करतो. उत्तरायणामध्ये सूर्य हे शोषण करण्या असल्यामुळे आपल्या शरीरातलं रोगप्रतिकारक क्षमता, जी आपली बळ आहे, जी आपली प्रत्येक रोगाविरुद्ध लढण्याची जी क्षमता आहे ती कमी होते ह्या दिवसात. आणि ती म्हणजे उत्तरोत्तर जसं उत्तरायण 14-15 जानेवारीला सुरू झालं तर त्याच्यानंतर लगेच काही कमी होत नाही. हळूहळू निसर्गातले बदल हे सगळे हळूहळू आणि क्रमाक्रमाने होतात. एकदम काही होत नाही, अचानक तर नक्कीच काही होत नाही. त्यामुळे हळूहळू बदल होत जातो. हळूहळू शक्ती कमी होत जाते आणि ती सर्वात शक्ती लो असते ती जेव्हा दक्षिणायनाचा काळ येतो, म्हणजेच 15-16 जुलैच्या दरम्यान ती सर्वात कमीत कमी असते. तुम्ही बघा साधारणपणे पावसाळा सुरू झाला की मगच रोगराईला सुरुवात होते. आपली रोगप्रतिकार क्षमता, रोगांविरुद्ध लढण्याचं जे बळ आहे ते आपल्याला सर्वात तेव्हा कमी असतं. आणि मग दक्षिणायनमध्ये काय होतं की हळूहळू ती रोगप्रतिकार क्षमता वाढत जाते. कारण सूर्याचं आता दक्षिणेकडे हे सुरू होतं त्यामुळे चंद्राचं प्राबल्य वाढत जातं. उत्तरायण दक्षिणाने वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ते म्हणजे उत्तरायणाला आदान काळ सांगितलं. आदान म्हणजे सूर्य काढून घेतो आणि विसर्ग काळ म्हणजे 15-16 जुलै नंतर चंद्र द्यायला लागतो तुम्हाला. शीतलता मिळते, आर्द्रता मिळते, पृथ्वीवर पाऊस सुरू होतो. म्हणजे चंद्र आपल्याला शीतलता द्यायला लागतो. हळूहळू आपली रोगप्रतिकार क्षमता वाढायला लागते आणि मग ती अगदी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत, 14-15 जानेवारी पर्यंत ती उच्चेला गेलेली असते. त्यामुळे तुम्ही बघा डिसेंबर-जानेवारीमध्ये फारसे रोगराई दिसत नाही आपल्याला, कारण तेव्हा सीझन पण चांगला असतो. सबंध वर्षभराचं चक्र बघितलं तर आदान काळ आणि विसर्ग काळ म्हणजे शक्ती जी घेतली गेलेली आहे तुमच्याकडनं उत्तरायणामध्ये किंवा आदान काळामध्ये ती तुम्हाला चंद्र परत देतो जुलै ते जानेवारी ह्या कालावधी दरम्यान. असं एकूण हे ऋतुचक्र आहे. आपलं ऋतुचर्या आपण जर का बघितली, ऋतूंचं एकूण विभागणी बघितली तर आपल्याकडे अगदी सुरुवात करायची तर अगदी जेव्हा रोगप्रतिकार क्षमतेचं आपली जी शक्ती सर्वात चांगली असते ती म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ. तो हेमंत ऋतूचा काळ आहे. आपली भूक चांगली असते तेव्हा आपण कितीही गोड मिष्ट खाल्लं तरी आपल्याला फारसा काही त्रास कुठे होत नाही. बरोबर. आणि तेव्हा दिवाळी असते, तेव्हा बाकीचे सण असतात. नंतर संक्रांत येते, आपण तिळगुळ खातो भरपूर, काही त्रास होत नाही आपल्याला. तेव्हा रात्र मोठी असते त्यामुळे झोप
पण माणसाला चांगली लागते, थंडावा असतो हवेत चांगल्यापैकी ते, त्यामुळे एकूण आरोग्याला ते दिवस पोषक असतात. म्हणून तो हेमंत ऋतू आणि तिथपासूनच सुरुवात आहे. अरे ऋतुचर्याचं जे वर्णन आहे ना, सगळ्या तुम्ही ग्रंथ काढून बघितले तर सगळ्यांची सुरुवात आहे ती हेमंत ऋतूपासून आहे. का तर तेव्हा उच्च बळ असतं. त्याच्यानंतर येतो तो वसंत ऋतू. तर ह्या दरम्यान कसं होतं की झाडांना नवीन पालव्या सुरू होतात, कोकिळ एक तिचा स्वर सुरू होतो सगळीकडे, आपल्याला सकाळ संध्याकाळ कोकिळेचे स्वर कानावर पडतात. नंतर हवेत एक प्रकारचा आल्हाददायकपणा, म्हणजे थंडी कमी झालेली असते पण अजून प्रखर उष्णतेला सुरुवात झालेली नसते. शिवरात्र, शिमगा, पाडवा असे जे क्रमाक्रमाने सण येतात त्या दरम्यान हा सगळा ऋतू बदल घडत असतो आणि तेव्हा हा वसंत ऋतू आहे. आणि नंतर हा साधारणपणे हनुमान जयंती झाली, बुद्ध पौर्णिमा, आणि ह्या सगळ्या दरम्यान आता हा ग्रीष्म ऋतूची सुरुवात झाली. आता बघा तुम्ही वैशाख महिना सुरू झाला की प्रखरता वाढत जाते उन्हाची, प्रखरता वाढत गेली की हळूहळू ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते. पण साधारणपणे ज्येष्ठाची सुरुवात झाली की साधारणपणे वटपौर्णिमा झाली की अंदाजे आपल्याकडे पावसाला सुरुवात होते. मुळात ऋतू विभागणी जी आपल्याकडे आहे ती आपल्याकडे पावसाळ्याचे 2 ऋतू मानलेले आहेत, म्हणजे एक प्रावृट ऋतू आणि एक वर्षा ऋतू. तर प्रावृट ऋतू असा आहे की तेव्हा विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि पाऊस असतो तो एक तर सरीवर धोधो धोधो येतो, नाही तर हलका पडतो एकदम. पण त्याच्यामध्ये मेन लक्षण हेच आहे की विजांचा कडकडाट भरपूर असतो, मेघगर्जना भरपूर असते आणि पाऊस किती पडला ना तरी तेव्हा उष्णतेमध्ये कमतरता येत नाही. जी वर्षा ऋतूमध्ये म्हणजे आपण बघतो श्रावण आणि भाद्रपदामध्ये जो पाऊस पडतो त्याच्यामुळे हवेत गारवा येतो. पण ह्या दरम्यान किती पाऊस पडला तरी आपल्याला जाणवतं हवेत गारवा म्हणावा तसा येत नाही. तर हे प्रावृट ऋतूचं लक्षण आहे. त्याच्या पुढचाच भाग म्हणजे वर्षा ऋतूमध्ये तेव्हा पाऊस व्यवस्थित पडायला लागतो पण तेव्हा मेघगर्जना नसते, विजांचा कडकडाट नसतो आणि पावसाला एक संथपणा असतो, म्हणजे एक प्रकारचं त्याला सातत्य असतं त्याच्यामध्ये की सकाळ संध्याकाळ दिवस रात्र सातत्याने पाऊस पडत राहतो. त्यामुळे ती वर्षा ऋतू झाली. आणि वर्षा ऋतू संपली, गणपती झाले आपल्याकडे, गणपती नवरात्र झालं की आपल्याकडे एक प्रखरता परत उन्हाळी पडते, आपण ज्याला ऑक्टोबर हिट म्हणतो. तर त्या दरम्यान तो येतो तो शरद ऋतू. हेमंतापासून शरदापर्यंत 6 ऋतू आणि प्रत्येकाला 2-2 मासे अंदाजे. थोडेफार ऋतूंना काही तर थोडं अगदी 2 महिने होत नाहीत, थोडं कमी होतात. आपल्याकडे उन्हाळा थोडा लांबलेला असतो. आता त्याचा दोषांवर काय परिणाम होतो तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आता हा ग्रीष्म ऋतू आहे. तर आत्तामध्ये काय होतं की आता वाताचा संचय काळ म्हणजे वायू साठ्याला सुरुवात होते शरीरात. कारण काय झालंय आता बघा, तुम्ही जे काही शिमग्याच्या दरम्यान पुरणपोळी खाल्ली असेल, पाडव्याला श्रीखंड खाल्लं, हे सगळे जे काही शीतलता आणणारे पदार्थ आहेत ह्याचं पण आता शरीरात आपल्याला कमतरता जाणवायला लागते. आपली शरीर आतून रुक्ष, कोरडी, हलकी व्हायला लागलेली आहेत. तुम्ही बघा आता जडत्व येत नाही, तुम्ही किती आमरस खावात तर तुम्हाला पोटाला जड वाटणार नाही, कारण शरीर आतून शुष्क व्हायला लागलंय. कारण उन्हाची प्रखरता एवढी आहे, भरपूर घाम येतो आपल्याला, आपण किती पाणी प्यायलं ना तरी ते भागत नाही. तर आतून शरीर कोरडी हलकी होत चालली. तर त्यामुळे काय होतं की वायू साठायला सुरुवात होते. नंतर काय होतं, मेघगर्जनेसह पाऊस सुरू होतो. त्या दरम्यान बघा तुम्ही लोकांना पोटफुगी होते, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अंग दुखतं. पाऊस पडला तरी त्यांच्या अंगदुखीमध्ये फरक पडत नाही आणि वाताचे ज्यांना विकार आहेत त्यांचे त्या दरम्यान वाढतात. आणि रोगराई पण बघतो आपण, पाऊस सुरू झाला की त्या दरम्यान रोगराई वाढते. त्याला म्हणतात साठणे, वाढणे आणि मग तो प्रसर पावणे म्हणजे शरीरात पसरणे कुठे कुठे. मग हे होतं शरद ऋतूमध्ये वाताचं. म्हणजे मुळात त्याची सुरुवात आधीच झालेली असते, आधी उन्हाळ्यापासूनच सुरुवात झालेली असते, कारण आपलं शरीर हळूहळू रिकामं व्हायला लागलेलं आहे. आपल्यातली शीतलता, आर्द्रता हे कमी कमी होत चाललं, स्निग्धता कमी होत चालली. त्यामुळे तुम्ही बघा आता उन्हाळ्यात सांध्यांचे आवाज सहजासहजी होतात, आपण बोटं मोडू शकतो, आपल्याला गुडघ्यांना वाकलं तरी लगेच काटकुट आवाज येतात. तर ह्याचं कारण काय की आतून शरीर आपली कोरडी होत चालली, जी पावसाळ्याच्या आर्द्रतेमुळे म्हणजे अचानक आलेल्या पावसामुळे ते भरून निघत नाही, ते उलट आणखीन ते सगळं वायू वाढतो. आता वर्षा ऋतूमध्ये काय होतं की पित्त साठायला सुरुवात होते. ऑक्टोबर हिटमुळे ते पित्त वाढतं, कारण बाहेर प्रखरता परत उन्हाची वाढते, पाऊस कमी झालेला असतो. तर ह्या दरम्यान पित्त वाढतं. तुम्हाला माहिती आहे की एक जुनं म्हण आहे की रोगाणाम शारदी माता, म्हणजे रोगांची माता कोण आहे तर शरद ऋतू. तर पिताच्या कुसुमा करा असं पुढचं त्या सुभाषितामध्ये आहे की रोगांची आई शरद ऋतू असेल तर त्यांचा वडील आहे तो वसंत ऋतू आहे. कारण ह्या दोन्ही ऋतूमध्ये प्रकोप होतो. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो, वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो. तर त्यामुळे ह्या दरम्यान तुम्ही बघा शरद ऋतू ऑक्टोबर हिट आली की आपल्याला वेगवेगळ्या साथी येतात. कधी डेंग्यूची ये, कधी लेप्टोस्पायरोसिसची ये, उलट्या जुलाबांची ये, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कधी काय वेगवेगळे आजार येतात. आता आपला कोरोना वगैरे आला तो वसंत ऋतूमध्ये झालेला आहे. एक एक दोष त्या दरम्यान वाढतात. कोणी किती आरोग्याचे नियम पाळू देत तरी त्याला स्वाभाविकपणे त्या दरम्यान रोग होतात आणि म्हणून ती ऋतुचर्या सांगितलेली आहे. पण डॉक्टर आता हे हवामान बदल होतात, ऋतूनुसार रोगांचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात होत असतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा आपली रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आयुर्वेदात अशी काय औषधं सुचवली? निश्चित. आता हे कसं आहे की ऋतुचर्या हा जो आता आपण विषय बघितला की प्रत्येक ऋतू आपण बघितलं की प्रत्येक ऋतूमध्ये प्रकोप होत जातो.
एक एक दोषाचा. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो. नंतर हेमंतामध्ये आपण जे काही चांगलं चुंगलं जड मिठाईयुक्त अन्न, दिवाळीचा फराळ, नंतर काही लग्नाची जेवणं असतील, संक्रांतीचा तिळगुळ असेल, हा सगळा आपण जो हेमंतामध्ये घेतो त्याचा प्रकोप वसंतामध्ये होतो. वसंतामध्ये तुम्ही बघाल की सर्दी, खोकला, दमा, त्वचेचे विकार, पित्ताचे विकार हे सगळे वाढतात. त्वचेवर पित्त उठणे वगैरे, खाज, नंतर ज्यांना त्वचेचे विकार आहेत, सोरायसिस वगैरे आहेत, त्यांचे ते विकार त्या दरम्यान वाढतात. तर ते का वाढतात? तर वसंत ऋतूमध्ये तेव्हा जी उष्णता वाढलेली असते, थंडी कमी होते, तेव्हा तो कफ जसा बर्फाला उष्णता दिली तर जसा बर्फ पातळ होतो त्याप्रमाणे तो जो साठलेला कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये पातळ होतो आणि त्यामुळे विकार होतात. आता हे विकार आपल्याला टाळायचे असतील तर आपला जसा ऋतू बदलेल तसं आपल्या जीवनमानामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. म्हणूनच ऋतुचर्या सांगितलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण 2-3 ऋतूंचा आपण प्रातिनिधिक रूपात बघूया. तो वसंत ऋतू हा जो विषय आहे, कारण त्याच्यामध्ये कफाचा प्रकोप होतो. नंतर आता वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो आणि शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो. मी प्रातिनिधिक रूपाने ह्या 3 ऋतूंचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो म्हणून त्या दरम्यान उलटीचं औषध घ्यावं, म्हणजे ज्याला वमन म्हणतो आम्ही पंचकर्मानुसार. तर ते वमन त्या दरम्यान करून घ्यावं. तर करून घ्यावं म्हणजे काय करायचं? तर पहिले आधी काही दिवस उपास करायला लागतात. आपल्याला बघा, शिवरात्रीचा उपास असतो आपल्याकडे. त्या दरम्यान उपास केला तर तुम्हाला रोगराईपासून तुमचं रक्षण होऊ शकेल. उपास केल्याने काय होतं की कफ कमी कमी व्हायला लागते. 1 दिवस 2 दिवस जे काय असतील आपण उपास म्हणजे अन्न खात नाही, तर त्याच्यात परिणाम काय होतो की शरीरातला कफ कमी कमी होत जातो. तुम्ही उलटीचं औषध घेतलं, उदाहरणार्थ तुम्ही समजा कडुलिंब आणि हळदीचं पाणी प्यायलात तर तुम्हाला सहजासहजी उलटी कोणालाही होऊ शकते, कारण ते अतिशय कडू द्रव्य आहेत. किंवा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने एखाद्या वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार 5-6 दिवस तुम्ही तूप प्यायलात तर औषधी तूप प्यायची, घाम काढायचा, त्याला विधिवत स्वेदन आहे म्हणजे ज्याच्यातनं घाम निघतो. ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे कफ पातळ होतो, तो पोटामध्ये त्याचं मार्गक्रमण होतं आणि मग आपण उलटीचं औषध दिले की तो सहजासहजी निघून जातो. तो निघून गेला की मग आपल्याला त्याला संसर्जन क्रम म्हणतो की त्या दरम्यान मग हलका आहार घ्यायचा. सुरुवात एकदम कफ पडून गेला की आपल्याला वाटतं हा आता मी मोकळा झालो, तर असं नाही होत. हळूहळू जसा ऋतूमध्ये बदल हळूहळू होतो तसा आपल्या पण जीवनमानात आपण हळूहळू बदल करणं अपेक्षित आहे. म्हणजे आज बाबा हलका आहार घेतला, पेज घेतली, कढण घेतलं, नंतर हळूहळू मऊ भात, मग वरण भात, आमटी भात, असं क्रमाक्रमाने अन्न जसं पचेल तसं ते वाढवत हळूहळू एक 5-6 दिवसात आपण नॉर्मल आपलं जे काय जेवण आहे, भात भाजी आमटी पोळी, त्याच्यावर हळूहळू आपण क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने यायचं आहे. तर ह्याला संसर्जन क्रम म्हणतात. हे मी तुम्हाला वसंत ऋतूचं सांगितलं. आता वर्षा ऋतूमध्ये काय करायला लागतं? तर वर्षा ऋतूमध्ये काय होतं की मुळात आधी आपली भूक अतिशय मंद होते. तुम्ही बघा, तुम्ही अनुभव घेतला असेल की पावसादरम्यान आपल्याला फारशी भूक लागत नाही. म्हणजे अगदी कोणी चमचमीत जरी काय आणून दिलं ना तरी नको, मला भूक नाहीये, मला इच्छा नाहीये, हे सहजासहजी आपण सांगतो. तेवढी भूक पण नसते, तेवढी इच्छा नसते, तेवढा उत्साह पण नसते. त्या दरम्यान बघा तुम्ही, विकार कसे होतात की पोट साफ होत नाही, पोटात गॅस पकडलेला असतो, लघवीला पण तेवढं म्हणावं तसं होत नाही, किंवा कधी कधी पावसाच्या गारठ्यामुळे भरपूर लघवीला बाहेर लागतं. म्हणजे दिवसा रात्र सुद्धा आपण लघवीला जाऊन आपल्याला वाटतं अरे एवढं पाणी कुठून येते. तर त्याचं कारण काय आहे की अचानक पावसानं आलेला गारवा, इतके दिवस जो आपल्याला घाम येत होता आणि आपली उष्णता कमी होत होती, तो आता घाम येत नाही. ते जे द्रव आहे ते आपल्याला लघवी वाटे शरीर बाहेर काढतं. तर त्यामुळे त्या दरम्यान लघवीला भरपूर होतं. मग ह्याच्यातनं काय होतं, शरीर आतून आणखीन कोरडं होत जातं. कारण पाणी वाहून जाणार, शरीरात मळ साठून राहणार, कारण पोट तेवढं म्हणावं तसं साफ होत नाही, मळाची बरेच वेळा खडी होते. तर ह्यासाठी वर्षा ऋतूमध्ये बस्ती सांगितलेलं आहे. म्हणजे तेलाचे असतील, काढ्याचे असतील, तुम्ही गुदद्वारा वाटे, अर्थात हे वैद्यांच्या मार्गदर्शनात ज्यांच्याकडे पंचकर्माची सोय आहे त्यांच्याकडे आपण करू शकतो. तुम्ही म्हणाल मग वर्षा ऋतूमध्ये समजा एखाद्याला नाही असं शक्य बस्ती घेणं, तर मग काय करता येईल? तर तुम्हाला माहिती आहे, वर्षा ऋतू सुरू झाली की साधारणपणे जुलै महिना, आषाढ महिना आला की आपल्याकडे गुरुपौर्णिमा किंवा आषाढी एकादशी नंतर चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाला की आपल्याकडे सगळे उपासाचे सुरू होतात, व्रतवैकल्यांचे दिवस येतात. तर ते का दिलेलं आहे की त्याचं कारण असं की त्या दरम्यान वात वाढतो. नुसता वातच वाढत नाही, बाकी पण सर्व दोष वाढतात, कारण पाणी दूषित झालेलं असतं. जे पावसाचं नवीन पाणी येतं ते काय एवढं स्वच्छ नसतं, ते गढूळ झालेलं असतं. बरेच वेळा काही काही ठिकाणी तर काही विषाक्त द्रव्य त्यात मिसळतात आणि रोगराई पण पसरते. तर त्यामुळे काय होतं की त्या दूषित पाण्यामुळे इतर पण दोष, म्हणजे पित्त, कफ आणि हे पण दोष आहे, रक्तदोष आहे, हे सगळे दोष प्रबळ होतात आणि माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या दरम्यान उद्भवतात. आणि ते उद्भवू नयेत म्हणून आपल्याला व्रतवैकल्य सांगितले. उपास का करायचे? तर त्याचं मागे कारण की आपली पचनशक्ती अतिशय मंद झालेली असते, आपला पोटातला अग्नी अतिशय कमकुवत झालेला असतो आणि तो अग्नी तेव्हा वाढण्याची पण काही शक्यता नसते. तर त्यामुळे त्याला अगदी कमीत कमी अन्नात आपलं भागलं पाहिजे, इतकं ते कमी अन्न किंवा पूर्ण उपासच. काही काही लोक पूर्ण कडक उपास करतात, एकभुक्त राहून काही लोक उपास करतात, तसाही चालतो. रात्री काही जेवायचं नाही, दिवसा जेवायचं, असं पण करणारे लोक आहेत. काही काही लोक उलट करतात, दिवसा
दिवसा काही खात नाही तर रात्रीच फक्त जेवतात, असंही चालू शकतं. काही लोक फक्त फळाहार करतात, असंही चालू शकतं. म्हणजे ज्याला जसं जमेल तसं, झेपेल तसं. तर त्या दरम्यान जर का उपास केले आपण, श्रावण महिना, गणपतीमध्ये, नंतर पुढे पितृपक्ष असतो, नवरात्रात 9च्या 9 दिवस आपले पंतप्रधान तर 9च्या 9 दिवस उपास करतात. उपास केल्याने आपल्या पचनशक्तीला, आपल्या सगळ्या अवयवांना, लिव्हर आहे, किडनी आहे, आतडी आहेत, पोट आहे, या सगळ्यांना विश्रांती मिळते. ते अवयव आपलं काम सुदृढपणे करायला सक्षम होतात. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याचा वाढलेला जो कॅन्सरचा धोका आहे तो उपासाने नष्ट होतो असं संशोधन सांगतं की जे लोक नियमित उपास करतात त्यांना कधी कॅन्सरची शक्यता राहत नाही. किमान काही दिवस तरी, एखाद दुसरा दिवस तरी सुट्टीचा दिवस समजा आला, एखादा रविवार आला, तर माणसाने त्या दिवशी पूर्ण निराहार राहून बघावं, किती छान वाटतं दुसऱ्या दिवशी. तर ते आपण अनुभव प्रत्येकाने घेणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर शरद ऋतूचं वर्णन. शरद ऋतू हा असा आहे की त्या दरम्यान उन्हाची प्रखरता वाढते, ऑक्टोबर हीट येते, पाऊस कमी झालेला असतो. त्यामुळे त्या दरम्यान काय करायला लागतं की जे साठलेलं पित्त आहे ते जुलाबावाटे आपण त्याचं निष्कासन, त्याला आम्ही विरेचन म्हणतो, की विरेचनाने ते पित्त काढून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्वचेचे विकार, रक्ताचे विकार, नंतर घोणा फुटणे, नाकातनं रक्त वाहणे, हे सगळे जे विकार होतात, किंवा डोळे लाल होणे, डोळ्यांच्या साथी तुम्ही बघा त्याच दरम्यान येतात. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये डोळ्यांची साथ येते अचानक. तर हे सगळे विकार आपण उपास करून, विरेचन घेऊन, रक्तमोक्षण एक सांगितलेलं आहे की रक्त काढणे, दूषित रक्त आपण सुईने जसं आपण सलाईन लावतो त्याच्याऐवजी ते काढून टाकलं का रक्त, तर दूषित रक्त निघून गेल्यामुळे आपल्या शरीराला पित्त पण निघून जातं त्याच्या जोडीला, आणि आपल्या एकूण हार्टवरचा जो लोड आहे, कारण हे दोषयुक्त जे रक्त फिरतंय, आपण 24 तास आपण झोपलेलो असलो, काय जागे असलो तरी ते रक्त फिरतंय, तर त्याच्यातनं आपल्याला जे काय आपल्या हृदयावर ताण येतो, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, ह्याने तर नक्की रक्तमोक्षण करून घ्यावं. म्हणजे प्रेशर कमी येत नसेल, शुगर खाली येत नसेल तर रक्तमोक्षण करून घ्यावं, जेणेकरून शुगर कमी यायला, ब्लड प्रेशर कमी व्हायला त्याचा खूप फायदा होतो. आयुर्वेदानं अगदी पूर्ण मानवी शरीराचा पूर्ण अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं आपल्यासाठी आखीव रेखीव दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्यात काही वेगळं संशोधन करायची गरज नाहीये, आहे ते फक्त नियम पाळणे, एवढंच आपण केलं तरी आपल्याला त्याचा पूर्ण लाभ होऊ शकतो. डॉक्टर, पण आता हे सगळं ऐकताना मला असा प्रश्न पडलाय की नेमका मग आहार कसा घ्यावा? कारण काय आहे की आम्ही दिवाळी आली म्हटल्यावर छान सगळे पदार्थ खातो आणि मग त्याचा पुढे परिणाम भोगावे लागतात. तर मग आहार नेमका कसा ठेवावा? आता आहाराचं तुम्ही विचारलं तर आहाराचं मी अगदी थोडक्यात उत्तर देतो. द्रव आहार आणि घन आहार, म्हणजे चावून खाण्याजोगा एक पदार्थ आणि एक पिण्यायोग्य पदार्थ, तर असे ढोबळ विभागणी आपण करू शकतो. पण सर्वात सध्या आता जे मला महत्त्वाचं वाटतं तो म्हणजे घरी बनवलेला आहार. ते महत्वाचं आहे, कारण ते अतिशय महत्वाचं आहे. कारण हल्ली इतकं बाहेर खाणं वाढलेलं आहे की लोक त्याच्यामुळे जास्ती आजारपण ओढवून घेतात. कारण मुळात कसं आहे की जसं आपण म्हणतो ना की आपण आहार हा सुद्धा पवित्र ठिकाणी बनवलेला, पवित्र मनाने बनवलेला, कारण जनरली घरातली गृहिणी हा आहार बनवत असते तर तिच्या मनात काही लोभ नसतो. बरोबर. पण आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ तर तो आचारी काय आपल्या दिसत पण नाही, तो जो कोण आचारी असेल जेवण बनवणार तो काही वाईट असतो असं माझं म्हणणं नव्हे, पण त्याच्या मनातली भावना काय आहे ही आपल्याला कळू शकत नाही. आणि शिवाय तिथल्या अन्नाचे जरी आपण पैसे दिले तरी त्याच्यातला जो लोभ आहे ना तो आपल्या ह्याच्यात संक्रमित होत असतो. कारण बहुतांश लोकांना असं वाटतं की त्यात काय आहे, आपण पैसे दिले, आपण अन्न खाल्लं, त्यात काय बिघडलं. बिघडत काहीच नाहीये, कधीतरी करायला नक्की हरकत नाही. रोज जर का त्याची सवय लागत असेल की रोज, काही लोकांना बघा सकाळी उठल्यावर मिसळ पाहिजे, वडापाव पाहिजे आणि काय बाहेरचंच अन्न खायला पाहिजे, घरचा नाश्ता नको, ही जी हल्ली काही घरातनं परंपरा चुकीच्या पडलेल्या आहेत ना, तर की त्याचा त्रास होऊ शकतो. कारण ती भावना आहे ना, ती भावना आपण घेत असतो, हे लोकांच्या लक्षात येत नाही. बरोबर. तर ते सर्वात महत्वाचं आहे. दुसरं असं की 6 रसांनी युक्त अन्न पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या 6 प्रमुख चवी आहेत, गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, तिखट आहे, कडू आहे आणि तुरट आहे, ह्या 6 चवींचं आपल्या आहारात समावेश पाहिजे. आता जो आपण आहार खातोय त्याच्यामध्ये फक्त गोड, आंबट, थोड्याफार प्रमाणात खारट, कारण आपण काय खूप खारट खात नाही, पण चटपटीत असतं. मात्र आपण भेळ, फरसाण वगैरे हे जे पदार्थ खातो ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मीठ असतं, किंवा बाहेरचे जे प्रोसेस्ड फूड जी असतात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मीठ घातलेलं असतं, तर हे खारट वर्गातच मोडतं. आणि दुसरं तिखट, आपण कडू फारसं काही खात नाही, आपण तुरट तर खातच नाही. म्हणजे तुरट तर अनेक लोकांना चव माहितीच नाहीये, ते तुरटाला सो कडूच म्हणतात. म्हणजे लहान मुलांना सांगितलं अहो त्याला त्रिफळा चाटवा किंवा आवळा चाटवा, तो कडू लागतो असं म्हणतो. अहो पण म्हटलं त्याची चव कडू नाहीये, ती तुरट आहे. तर तुरट आणि कडू मधला सो फरक अनेक लोकांना माहित नसतो. तर तुरट रसाचं आपलं जे, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मखाने जे आहेत, मखाने हल्ली खूप प्रसिद्ध आहेत. तर मखाने तर तुम्ही खाल्ले तर त्याला ऍक्च्युली काही चव नसते, त्याच्यात तिखट मीठ काहीतरी घालायला लागतं, त्याच्यात चव येत नाही. पण ते मखाने ज्या कमळापासून बनवतात ते कमळ तुरट आहे. अच्छा. आणि कमळ हे थंड आहे मुख्य म्हणजे. ते आता उन्हाळ्याच्या दिवसात आपण म्हणतो ना की आता अर्थात एवढी जलाशय शिल्लक नाही आहेत, नाही तर पूर्वीचे मला आठवते काही जलाशयातनं कायम कमळं असायची, उन्हाळ्यात तर नक्की असायची. की आमच्या आयुर्वेदामध्ये ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की कमळाची भाजी करून खावी. म्हणजे कमळाच्या कंदाची आहे, त्याच्या देठांची आहे, सगळ्यांची भाजी होते.
आज आपल्याला हे ऐकून विचित्र वाटेल की अरे कमळाची कशी कधी भाजी, आधी कमळ आपल्याला बघायलाच मिळत नाही, देवावर व्हायचं असेल तरी सुद्धा कमळ मिळत नाही, तर भाजी कशी होईल. पण पूर्वीच्या काळी कमळांचं भरपूर मुबलकता होती आणि त्याची भाजी केली जायची, ते आहारातलं घेतलं जायचं, खास करून उन्हाळ्यात तर नक्की घेतलं जायचं. तर असं हे 6 रसांनी चवीने युक्त अन्न पाहिजे आपल्याकडे. पण आपल्याकडे काही रसांचं फक्त प्राबल्य असतं. उदाहरणार्थ काही लोकांना गोड आवडतं, मग गोडाचाच जास्ती भरणा असतो. काही लोकांना तिखट आवडतं, तर चटपटीत तिखट तळलेलं असंच जास्ती अन्नामध्ये असतं. तर त्याचा अतिरेक होतो आणि त्या रसाच्या अतिसेवनामुळे काही रोग होऊ शकतात. तर ते असू नये. काही लोक बघा, चटपटीत समोर समोसा आला, खाल्ला, अरे भूक आहे का मला आत्ता, हे कोणीच बघत नाही. आपल्याला आवडीचं अन्न समोर आलंय, पिझ्झा आला समोर, चला खाऊन टाकूया. पण तेव्हा भूक आहे की नाही, आपली इच्छा आहे की नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसन्न मनाने खाणे. ते हल्ली फार दुर्मिळ झालेलं आहे की लोकांची मनाची स्थिती काय आहे हे बघतच नाहीत. आत्ता मला जेवायला वेळ आहे, मी आत्ता जेवून घेतो. अरे पण हे घाईगडबडीत जेवलेलं तुला उद्या त्याच्यामुळे ब्लड प्रेशर होईल, शुगर येईल, कोलेस्ट्रॉल येईल, हृदयाचे रोग होऊ शकतात, मेंदूचे विकार आजार होऊ शकतात. हे सगळे आजार झाले तर ह्याच्यातनं तुम्हालाच त्याचा त्रास आहे. आणि हे चक्र परत एका दिवसाचं नाही आहे, हे असं आपण रोज करतोय की घाई आहे, पटकन जेवून घेतो. आणि लोक तर बरेच वेळा न चावता जेवतात. मी अनेक वेळा बघितलं, इतकं पटापट जेवतात की आम्हाला रोज एक तरी पेशंट असा मिळतोच की बाबा त्याला समजावून सांगावं लागतं की जर का तू भरभर जेवलात, तुझं ब्लड प्रेशर, तुझी शुगर, तुझं कोलेस्ट्रॉल कधी जन्मात कमी होणार नाही, हे सांगावं लागतं रोजच्या रोज. किंवा आता मोबाईल आणि टीव्ही समोर बसायचं, ते पण आहे विषय. तर ही अतिशय आपण चुकीचे काही गोष्टी करतोय की जे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे की प्रसन्न मनाने जेवलं तरच त्या अन्नाचा परिणाम आणि त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळू शकतो. जर का मनात प्रसन्नता नाही, उद्विग्नता आहे, घाई आहे, तुमचं कोणाशी भांडण झालंय आणि तुमच्या मनात राग आहे किंवा तुमच्या मनात असूया आहे, ईर्ष्या आहे, शोक झालाय आणि तुम्ही जेवताय, तर ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या अन्नावर होत असतो. तुमच्या मनस्थितीचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होत असतो आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे ते रोग आपल्याला येऊन चिकटत असतात. मग आपल्याला कळत पण नाही बरेच वेळा, अरे मला ब्लड प्रेशर कसं आलं, पण इतके दिवस मी रागवून जेवत होतो, बायकोवर राग काढत होतो, अगं तुला काय नीट जेवण बनवता येत नाही, चिडचिड करत होतो आणि त्याच्यात जेवत होतो. त्या आता इतके वर्ष केल्यामुळे आता मला 40व्या 45व्या वर्षी आता ब्लड प्रेशर आलं. हे जर का प्रत्येकाच्या लक्षात आलं ना, तर प्रत्येक माणूस प्रसन्न मनाने जेवेल. आणि प्रसन्न मनासाठी आम्ही एक अगदी सोपा उपाय सांगतो की माणसाने किमान जेवणाच्या आधी एक 10-15 मिनिटं तरी अनुलोम विलोम करावा, श्वास घ्यावा, किंवा अगदी अनुलोम विलोम नाही जमला तर किमान दीर्घ श्वास तरी घ्यावा, जेणेकरून श्वासाने आपली मनस्थिती आपल्याला बदलता येऊ शकते. अगदी सोपा उपाय आहे की श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, पण हे सावकाश करायचं, घाई गडबडीत करायचं नाही. तर असं जरी एक 10-15 मिनिटं केलं, डोळे मिटून केलं, तर आणखीन चांगलं. तर आपली मनस्थिती शांत व्हायला खूप मदत होते आणि आपल्याला प्रसन्न मनाने जेवल्याचा आपल्याला लाभ होईल. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे योग्य प्रमाणात जेवलं पाहिजे. काही लोकांना आवडीचा पदार्थ असला की 2 पोळे एक्स्ट्रा जातात. काही लोकांना आज बाबा आवडीचं आहे, आज अमुक गोडधोड केलंय, आज अमुक तिखट तळलेला पदार्थ आहे, चला मग भरपूर खाऊया, आणि मग काय करतो तोच पदार्थ जास्ती खाल्ला जातो, बाकीचं भाजी नको, मग काय पोळी नको, अमुक हे नको, भात नको, असं जे केलं जातं तेही चुकीचं आहे. योग्य प्रमाणात प्रत्येक गोष्टीतला तेवढा न्याय देऊन चौरस आहार ज्याला आपण म्हणतो ना, तो पोटात गेला पाहिजे, कोशिंबीर गेली पाहिजे, थोडंसं तोंडी लावणं, लोणच्या एवढंच खाल्लं पाहिजे, असे अनेक त्याच्यातले पैलू आहेत. आणि इतकं खाल्लं पाहिजे की पुन्हा भूक लागली पाहिजे. म्हणजे साधारणपणे समजा तुम्ही दुपारी 12 वाजता जेवत असाल तर संध्याकाळी परत एक 7-8 वाजता तुम्हाला जी आपली रात्रीची जेवणाची वेळ आहे त्या दरम्यान परत भूक लागली पाहिजे. नाही तर लोक इतकं जेवतात दुपारी की आता रात्री मला भूकच नाही आहे असं होतं, किंवा रात्री भूक लागते ती उशिरा, मग 9-10 वाजता भूक लागते, मग ती झोपायची वेळ झालेली असते तोपर्यंत, पण लोक मग तोही विचार करत नाही, नको आता 10 वाजता जेवूया आणि मग उशिरा जेवूया, काय उद्या रविवारच आहे. असं जे होतंय ते आपण टाळलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आहार आपला चांगला राहील. आहार चांगला राहिला तर स्वाभाविकपणे आपण कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण आयुर्वेद पण तेच म्हणतो की ज्या अन्नापासून आपलं शरीर बनले त्याच अन्नापासून आपले रोग निर्माण होतात, असं आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ते समतोल प्रमाणात घ्यायला हवं. डॉक्टर, जर आहार व्यवस्थित घेतला नाही, योग्य प्रमाणात घेतला नाही, तर अनेक विषारी घटक आपल्या शरीरात निर्माण होतात. हो, नक्की. तर हे जे विषारी घटक निर्माण झालेले आहेत तर ते नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यासाठी आयुर्वेद आपल्याला कसा उपयोगी ठरतो? आता हा खूप चांगला प्रश्न आहे. आपण ज्याला टॉक्सिन्स म्हणतो, तुम्ही आता ज्याला विषारी घटक म्हटलात, तर हे शरीरात साठतात. कसं आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळे हे शरीरात निर्माण होतात. आता हे काढण्यासाठी जर का नैसर्गिक उपाय विचार केलेत तर नैसर्गिक उपाय म्हणजे सर्वसामान्य जो आपला उपाय आहे तो म्हणजे ते शरीरातनं काढून टाकणे. मग आता ते काढायचे कुठल्या मार्गाने? तर एक तर उलटी वाटे आपण काढू शकतो वमनाने, दुसरे विरेचनाने काढू शकतो, तिसरे रक्तमोक्षणाने काढू शकतो, नंतर बस्तीने काढू शकतो, नाकातलं औषध घालून डोक्यात काही गेलं असेल तर तेही आपण काढू शकतो. असे त्याला 4-5 प्रकार, ज्याला आपण पंचकर्म म्हणतो. पंचकर्म आयुर्वेदात हा वेगळा कन्सेप्ट आहे. तर त्यानुसार आपण जर का पंचकर्म जर का करून घेतलं तरी आपल्या शरीरातले हे विषारी घटक निघून जाऊ शकतात. मी अगदी काही सोपे तुम्हाला काही औषधं सांगणार आहे की ज्याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्याला हे आपल्या शरीरातले विषारी घटक आपल्याला कमी करता येतील. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे त्रिजातक. त्रिजातक नाव तुम्हाला वेगळं वाटेल,
पण त्याचे घटक सांगितले की तुम्हाला कळेल अरे हे तर सोपं आहे एकदम. 3 त्याच्यातले घटक आहेत ते म्हणजे वेलची, दालचिनी आणि तमालपत्र. हे सगळे आपल्या घरात प्रत्येकाच्या उपलब्ध असतात. वेलची, दालचिनी, तमालपत्राचा मेन फायदा असा आहे की शरीरातले जे काही विषाक्तता आहे, खास करून जी आपल्या फुफ्फुसात गेली आहे किंवा आपल्या त्वचेवर गेली आहे किंवा पोटात पण गेली असेल एखादी काही विषाक्त, कधी कधी दूषित अन्न खाल्लं जातं, पोटात काहीतरी विषारी घटक गेलाय कारण ते पनीर ना चांगलं नव्हतं तेवढं, असं आपल्याला लक्षात येतं. मग ते काढण्यासाठी ह्या त्रिजातकाचा चांगला उपयोग होतो. ह्याचा किमान सेवनाचा काल 1 ते 2 महिने आपण घेतलं पाहिजे. 1 चमचा दिवसातनं 3 वेळा तुपातनं किंवा मधातनं, किंवा अगदी काही तूप मध उपलब्ध नसेल तर पाण्याबरोबर घेतलं तरी चालतं. या तिघांच्या आपण फाईन पावडरी करायच्या, मिक्सरवर चांगलं उन्हाला लावून घ्यायचं किंवा तव्यावर किंवा कढईमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं. जी वेलची आहे ती समजा 50 ग्रॅम असेल तर दालचिनी पण 50 ग्रॅम, तमालपत्र पण 50 ग्रॅम, हे तिन्ही प्रमाणात एकत्र करायचं. म्हणजे ते नीट मिक्स होईल. एका घट्ट झाकण्याच्या काचेच्या बरणीत ते भरून ठेवायचं आणि त्याच्यातलं 1 चमचा जर का आपण दिवसातनं 3 वेळा घेतलं तुपाबरोबर किंवा मधाबरोबर, तर त्याने शरीरातली बरीचशी विषाक्तता कमी व्हायला मदत होते. खास करून फुफ्फुसात गेलेली, हृदयात गेलेली, पोटात गेलेली किंवा त्वचेवर गेलेली, तर त्याचा खूप फायदा होतो. तुम्हाला जे एक प्रसिद्ध आपल्या सर्दी खोकल्यासाठी औषध माहिती असेल, सीतोपलादी किंवा तालीसादी चूर्ण, तर त्याच्यामध्ये हे त्रिजातकाचा उपयोग चांगला केलेला आहे. तर हे एक औषध आहे. दुसरं एक औषध सांगतो ते म्हणजे गंधक रसायन. जनरली ज्यांना त्वचेचे काही ॲलर्जी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांना ना अमुक अन्न खाल्लं, उदाहरणार्थ पनीर आहे किंवा काही तळलेलं खाल्लं, समोसा खाल्ला म्हणा, बटाटे वडा खाल्ला किंवा वडापाव खाल्ला, तर त्यांना त्वचेवर काही काही लगेच पित्त उठतं, असतं तात्पुरतं, पण मग त्यांना ती ॲलर्जीची गोळी घ्यावी लागते. तर हे का होतं, तर ते जे खाल्लेले घटक आहेत ना ते लगेच त्वचेतनं बाहेर पडायचा प्रयत्न करतात. त्या घटकांना शरीरात इतपत प्रवेश असतो की ते आपल्या आतड्यातनं शरीरात प्रवेश करतात, पण ते लगेच त्वचेतनं बाहेर पडायचा प्रयत्न करतात. तर हे शरीरातले काहीतरी अस्थायी झालेले बदल असतात ना, त्याच्यामुळे घडत असतं. त्वचेला जी रंध्र आहेत ती खूप सूक्ष्म आहेत, तर त्यामुळे ते त्वचेतनं ती घाण बाहेर निघत नाही. मग ती तिथल्या तिथं आत ट्रॅप होते आणि त्याला उत्सेद येतो. म्हणजे मग त्वचा त्या ठिकाणची जाड होते, त्याला खाज सुटायला लागते आणि ते प्रचंड तिथं आपल्याला खाज सुटली आणि ते आपण जर का खाजवलं ते खावे, त्याच्यातनं नंतर रक्त पण येतं किंवा तिथं दाह होतो, आपल्याला प्रचंड आग होते तिथं. तर हे जर का होत असेल तर अशा लोकांनी गंधक रसायन घ्यावं किंवा सुवर्णसूत शिखर घ्यावं. तर हे दोन्ही किमान 1 ते 2 महिने, गंधक रसायन घ्यायचं असेल तर 2-2 गोळ्या 3 वेळेला, आणि सुवर्णसूत शिखर घ्यायचं असेल तर साधारणपणे अर्धा वळसा, कारण सुवर्णसूत शिखराची हल्ली आता मात्रा मिळते, तर मात्रा उगाळून 1-5-6 वळसे लोक घ्यायचे. त्यातले रोज 5-5 वळसे सकाळ संध्याकाळ जरी घेतले तरी सुवर्णसूत शिखराने पण हे सगळे विषाक्तता, खास करून त्वचेच्या ज्या काही ॲलर्जी आहेत किंवा त्वचेतले गेलेले विषाक्त घटक आहेत ते काढायला मदत होऊ शकते. दुसरं एक औषध आहे ते म्हणजे गोमूत्र हरितकी, म्हणजे हिरड्याची पावडरला गोमूत्राच्या भावना देऊन त्याच्या गोळ्या बनवल्या जातात. ज्यांच्या किडनीमध्ये किंवा लिव्हरमध्ये काही दोष गेलेले आहेत, बऱ्याच लोकांना बघा तुम्ही, एकदा कावीळ होते पण त्यानंतर कायमची भूक मंदावते, किंवा काही लोकांना एकदा किडनीचं इन्फेक्शन होतं किंवा कधी मुतखडा होतो आणि मग नाही आता मला ना तेवढी म्हणावी तशी साफ लघवी होत नाही. एकदा मुतखडा झाला होता, त्याच्यात काय ते भरपूर पाणी प्यायलो, ऊसाचा रस प्यायलो, पण तो खडा पडून गेला. आता सोनोग्राफी केली तर खडा नाहीये, पण लघवी तेवढी म्हणावी तशी साफ होत नाही. अशा लोकांना गोमूत्र हरितकी सारखं औषध. त्याच्यानंतर आणखीन काही औषध आहेत, मी अगदी त्याची थोडक्यात उल्लेख करतो. ते म्हणजे पहिलं म्हणजे अश्वगंधा आहे, शतावरी आहे, पिंपळी आहे, नंतर हरितकी आहे, आवळा आहे, ज्येष्ठमध आहे, गुळवेल आहे. ह्या सगळ्या जर का आपण औषधांचं नियमित सेवन केलं, म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्या आता गोळ्या मिळतात बाजारामध्ये, तर त्या आपण 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर असं जर का नियमित घेत राहिलो, नियमित म्हणजे अगदी 3 महिने 6 महिने असं घेतलं, तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम असा होतो की प्रतिकार क्षमता आपली वाढते आणि हळूहळू शरीरातली विषाक्त द्रव्य शरीरातनं बाहेर निघून जातात. आणखीन महत्त्वाचं म्हणजे नारळाचा आपण खूप उपयोग केला पाहिजे, कारण नारळ आपल्याकडे भरपूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण आपण म्हणावं तसं नारळाचा उपयोग करत नाही. नारळाचं दूध आहे किंवा नारळाचे काही व्यंजन आहेत, उदाहरणार्थ आपण आता मोदकातलं जे सारण आहे ते नारळाचंच असतं, त्यात नारळाने गुळ पडतो, तर त्याचा जर का आपण उपयोग केला तरी आपल्या शरीरातली विषाक्तता कमी होऊ शकेल. खास करून जी आपल्याला दाहयुक्त विषाक्तता आहे, म्हणजे काही लोकांना बघा तुम्ही आता अल्सर झालेले असतात पण लक्षात येत नाही, ते बरेच वर्ष पित्ताच्या गोळ्या खात असतात पण तात्पुरता परिणाम होतो. अशा लोकांना नारळाचं दूध दिलं तर त्याचा लवकर परिणाम होईल, कारण नारळ हा आतून जे जखमा झालेल्या असतात किंवा काही लोकांना आज जे व्रण अल्सर होतात ती सुधारणा जर नारळ घेतल्यामुळे किंवा नारळाचं दूध घेतल्यामुळे लवकर होऊ शकते. दुसरं एक औषध आहे ते म्हणजे ज्येष्ठमध. ज्येष्ठमध हे आपल्याला अन्न गोड करायला, ज्यांना शुगर आहे ते काहीतरी स्वीटनर किंवा शुगर फ्री वगैरे वापरतात, त्याच्याऐवजी ज्येष्ठमधाचा वापर करावा. शुगर पण वाढणार नाही आणि ज्येष्ठमधाचा चांगला परिणाम शरीरावर होईल, रक्त शुद्ध व्हायला मदत होईल आणि ज्येष्ठमधाने गोडवा पण प्रत्येकाला अनुभवता येईल. म्हणजे ज्याला शुगर खायची नाहीये त्याला पण ज्येष्ठमधामुळे, म्हणजे गुळ लोक अनेक वेळा खातातच डायबिटीस झालेले लोक, पण त्यांना ज्येष्ठमधाचा वापर करू दे. ज्येष्ठमधाची पावडर मिळते किंवा त्याच्या काड्या पण आपण उगाळून वापरू शकतो, तर त्याचा जर का वापर केला तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा चांगला लाभ होऊ शकतो. वा डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आयुर्वेद आपल्याला कसं वरदान ठरतो याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.